नमस्कार मंडळी, मी मयुरी. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर मागच्या आठवड्यात मी तुम्हाला माझ्या घराची छोटीशी झलक दाखवली होती. तर तुम्ही सगळ्यांनी खूप साऱ्या कमेंट्स केल्या होत्या, म्हणजे हे इथं ठेवायचं ना, ते तिथे ठेवायचं ना, म्हणजे खूप साऱ्या कमेंट्स केल्या होत्या. तर आज मी तुम्हाला पुन्हा माझ्या घराची म्हणजे घर पूर्ण डिटेलमध्ये दाखवणार आहे. आणि तुम्ही म्हणजे 2 मजली बंगले वगैरे किंवा दुसरी घरं म्हणजे सिमेंटची घरं, कौलरू घरं बघितलीच असतील, पण पत्र्याचं घर क्वचितच बघायला मिळतं. तर आज माझं पत्र्याचं घर मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, आता बॅक कॅमेराने मी तुम्हाला अगोदर माझी झाडं दाखवते आणि मग नंतर घर दाखवते. तर ना, मला फुलझाडं लावायचं म्हणजे फुलझाडांचा खूप छंद आहे. आणि फुलझाडं असो किंवा फळझाडं असोत, तर मी म्हणजे बरीचशी झाडं लावलीत आमच्या घराच्या दारापुढं. आणि बघा, म्हणजे जागा असो किंवा नसो, पण आपल्याला एकदा आवड असली की मग आपण कमी जागेमध्ये सुद्धा खूप छान पद्धतीने झाडे वगैरे लावू शकतो आणि घर छान करू शकतो. तर तुम्हाला या व्हिडिओमधून नक्कीच बघायला मिळेल. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि ना, अगदी कमी खर्चामध्ये आम्ही आमच्या गरजा कशा पूर्ण केल्यात, तर ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच दिसेल. तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी आधी तुम्हाला माझी झाडं दाखवते. आता ना, आमच्या घराकडे येण्यासाठी ना म्हणजे अगदी पाऊल वाटे बरं का, म्हणजे डांबरी रस्ता आहे किंवा अगदी दाराजवळच गाडी येते असं काही नाही आहे. अगदी पाऊल वाटेनेच, म्हणजे आता शेतामध्येच घर आहे ना, त्याच्यामुळं अगदी पाऊल वाटेने चालावं लागतं. तर पाऊल वाटेने चालत चालत येताना आमच्या घराकडे जो रस्ता येतो ना, त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मी झाडं लावलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर दोन्ही बाजूला म्हणजे असं दाराच्या अंगणातच आहे ना, तर त्याच्यामुळे दोन्ही साईडला मी झाडं लावलीत. तर अगोदर मी इकडची झाडं दाखवते. तर बघा, हे जे झाड दिसतंय ना, तर ते ब्लॅक मलबेरी म्हणून झाड आहे. तुतीचंच झाड म्हणतात याला मराठीमधून. तर मला काही माहीत नव्हतं मराठीमधून याला तुती म्हणतात म्हणून, पण मागवलं होतं मी शोरून. आणि हे त्या तुतीच्या पाठीमागचं जे झाड आहे ते वेलवेटचं झाड आहे. आणि याची फुलं तोडल्यानंतर ना 5-6 दिवस सुकतसुद्धा नाहीत, म्हणजे खूप छान फुलं असतात बरं का याची. आणि मग जे हे खाली जे दिसतंय ना, ते कुंडीमध्ये मी लावलेले आहे बघा, ते तुम्हाला दिसतंय ते. तर ते ना ॲडेनियमचं झाड आहे. ते अगदी म्हणजे खूप 10-15 वर्षाचं झालं तरी खूप छोटंसं दिसतं बरं का झाड ते. माझ्याकडे आता 2 वर्षात झाले. आणि ते झाडाच्या वरतूनच एक म्हणजे पेरूचं झाड आहे. तर हे झाडसुद्धा मी ऑनलाईन म्हणजे मागवलं होतं मिशोवरून. तर हे झाड लावल्यानंतर ना तुम्हाला खरंच म्हणजे विश्वास नाही बसणार. हे झाड लावल्यापासून ना अगदी 4 महिने झाल्याच्या नंतर लगेच म्हणजे याला फळं वगैरे लागली होती. आणि खूप छान अशी फळं यायला लागलीत बघा त्याला. आणि झाडाची वाढसुद्धा खूप छान झाली आहे. तर 1-1.5 वर्षाचं झाड झालं आहे. मी लवकर फुलं घेतली नव्हती याची, म्हणजे फळं वगैरे. पण झाडं म्हणजे ज्या 1 वर्षाचं झालं आहे, ज्या वयाने आहे, तर त्या वयाच्या मानानुसार खूप ज्याला फुलं म्हणजे फळं वगैरे लागलेली आहेत, फुलंसुद्धा खूप धरलीत आता. तर त्याचीसुद्धा फळं आता तयार होतील. आणि इकडं जे झाड दिसतंय तर ते शेवंतीचं झाड आहे माझ्याकडे. पिवळी शेवंती ही एवढी एकच राहिली बरं का. आणि मी रोज पाणी सोडते ना इथं, त्याच्यामुळं खूप जास्त म्हणजे गवत वगैरे झालं आहे. तर याच्यामध्ये एक चिक्कूचं सुद्धा झाड आहे, ते तुम्हाला म्हणजे दिसतं का नाही काय माहीत, पण खूप गवत झाली त्याच्यामुळं मग दिसतच नाही आहे. तर हे जे दिसतंय ना, तर ते जास्वंदीचं झाड आहे. तर ही जास्वंदी ना मी जसं 2 वर्षापूर्वीच म्हणजे लावली होती. तर ऑनलाईन नव्हती लावली, आपली मार्केटमधूनच आणलं होतं मी रोपटं एक. तर ह्या रोपट्याच्या खाली पण अशी म्हणजे झेंडूची वगैरे बारीक बारीक रोपं उगलीत. आणि इकडंसुद्धा टोमॅटोची वगैरे रोपं उगलीत. आणि हे जे झाड आहे ना, तर ते ना आपलं मोगऱ्याचं झाड आहे. मी पण ते मार्केटमधूनच आणलं होतं. आणि हा आपला गावरान पेरू आहे. तर तो पण आता खूप मोठा झाला आहे, पण याला पेरू येतील आता काही दिवसांनी. आणि हे जे प्राजक्ताचं झाड आहे ते पण 2 वर्षाचं झालं आहे आणि खूप म्हणजे उंच झालं आहे. त्याला फुलंसुद्धा येतात म्हणजे आता 6 महिन्यापासून. तर मी दुसऱ्या साईडकडची झाडं दाखवते. तर इकडंसुद्धा बारीक बारीक रोपं उगलीत बरं का. आता ही कशाची आहेत ते माहीत नाही मला, माझ्याकडे बिया होत्या तर त्या मी टाकल्या होत्या इथं. तर तुम्ही नक्कीच सांगा मला कशाची झाडं आहेत. आणि हा हा जो गुलाब आहे ना, तर तो ना आपला केशरी कलरचा गुलाब आहे. आणि त्याची फुलंसुद्धा खूप मोठी मोठी होतात बरं का. तुम्ही माझ्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवली असतील फुलं याची, खूप म्हणजे भारी फुलं येतात. तर आता सध्या त्याला एकच कळी होती म्हणून मग तरी पण व्हिडिओ मग म्हटलं काढावा याचा. तर हे जे झाड आहे ना, ते ते मी छाटलं होतं. हा पिवळा गुलाब आहे. आणि याला ना खूप सारा मावा झाला होता म्हणून मग मी त्याची छाटणी केली होती. तर ही जी तुळस दिसते ना, तर ह्या तुळशीला पाणी जात नाही बरं का, तरीसुद्धा खूप छान म्हणजे अशी बहरली आहे. कारण की पावसाळ्यामध्ये ही खूप छान म्हणजे अशी फुलली होती. तर तुळशीच्या खेटूनच एक गुलाब आहे माझ्याकडे, म्हणजे लाल गुलाब आहे. तर त्या गुलाबाला सुद्धा आता खूप जास्त म्हणजे कळ्या वगैरे लागल्यात.
आणि गुलाबाच्या पाठीमागूनच एक मोठी तुळस आहे. तर त्या तुळशीला सुद्धा खूप साऱ्या मंजुळा आल्यात. आता ह्या मंजुळाच खाली पडतील आणि दुसऱ्या तुळस उगवायला सुरुवात होईल. तर तुळशीच्या खेटूनच अगदी म्हणजे हे गुलछडी आहे. तर गुलछडीसुद्धा आता म्हणजे बरीचशी वाढन बरं का. आणि गुलछडीला खेटूनच आपलं ड्रॅगन फ्रूटचं झाड आहे, पण ते वाढत का नाही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ड्रॅगन फ्रूटच्या झाडालाच मी द्राक्षांचा वेल बांधला आहे आणि तो वेल ना आता खूप म्हणजे 2 वर्षाचा झाला आहे बरं का. आता त्याला ना फळं आल्यानंतर मी नक्कीच तुम्हाला सांगेल, कारण याच्या अगोदरसुद्धा याला फळं आली होती. पण मी ना त्याची छाटणी केली आणि ती फळं वगैरे सगळी काढून टाकली होती, कारण मला पहिल्या वर्षी घ्यायची नव्हती याची फळं. तर त्याला फळं आल्यानंतर मी नक्कीच तुम्हाला सांगेल. आणि हे सुद्धा एक ॲडेनियमचं झाड आहे. तर चला आतमध्ये. तर आतमध्ये आल्यानंतर ना तुम्हाला माहिती आहे म्हणजे आम्ही पोटमाळा वगैरे म्हणजे बनवला होता. तर तो पोटमाळ्यावरती आम्ही सामान वगैरे व्यवस्थित लावलं नव्हतं बरं का. आता ते एक दिवस म्हणजे वेळ काढून ना कालच लावलं आम्ही सामान. तर सामान लावायला आम्हाला जवळजवळ म्हणजे पूर्ण दुपार गेली होती आणि व्यवस्थितच सामान लावलं. सगळं झाडलोट करून सगळं म्हणजे जो काही म्हणजे काहीच घाण ठेवली नाही. म्हणजे फक्त खाली जे काय म्हणजे रोजच्या घेणाऱ्या वस्तू आहेत धान्य वगैरे त्या खाली ठेवल्या. आणि बाकीचं जे पोटमाळ्यावरती आपल्याला म्हणजे 6 महिन्यातून एखाद्या दिवशी लागतं तर ते सामान ना मी वरती ठेवलं. आणि याच्या खाली बघा व्यवस्थित असं म्हणजे सगळं साफसूफ करून ठेवलं. आणि ह्या ड्रम जे दिसतोय ना तुम्हाला निळा ड्रम, तर त्या ड्रमाच्या मागं ना काल एक कवड्या साप होता. तर त्याची काचसुद्धा होती, तर तो आम्ही मारून टाकला. त्याची कात होती ती पण जाळून टाकली आणि सापसुद्धा जाळून टाकला. तर म्हणजे ते हे दिसतंय ना आपलं कॅरेट, तर त्याच्यामध्ये कांदे वगैरे आहेत. आणि हे जे कपाट दिसते तुम्हाला, तुम्ही गेल्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल. तर हे कपाट आमचं जुनं कपाट आहे आणि त्याच्यावरती म्हणजे ते बाहेर आणून ठेवलं आहे ते खराब झाल्यामुळं. आणि त्याच्यावरती मग आम्ही ते पावडरचं डब्बा किंवा जे काय म्हणजे व्हॅसलीन वगैरे असेल, तेलाचं डब्बा, एखादी औषधाची बाटली, जे काय असेल सामान आमचं ते आम्ही इथं आणून ठेवलं आहे. तर हे कपाट आमचं जुनं झालं होतं खरं तर, त्याच्यामुळं ठेवलं आणि ते फेकून देण्यापेक्षा याचा काही ना काहीतरी उपयोग व्हावा म्हणून आम्ही इथं बाहेर आणून ठेवलं. तर गेटच्या म्हणजे वरती अगदी लागूनच ना आम्ही अशा 2 रश्श्या बांधून घेतल्या होत्या. तर त्या ना आपलं म्हणजे कपडे वगैरे सुकत घालायला, म्हणजे पावसाळ्यामध्ये ह्या रश्श्यांचा खूप जास्त उपयोग होतो. आणि पावसाळा नसला तरी मग मी त्याच्यावरतीच वाळत घालते आणि या खुर्चीवरती म्हणजे उभं राहून वाळत घालावं लागतं. तर आता ना पाठीमागं मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवला त्यावेळेस सगळ्या म्हटले होते का मडक्यामधलं पाणी थंड असतं ते पीत जाऊ नका. पण आमच्या मडक्यामधलं पाणी एवढं थंड होत नाही, तर त्याच्यामुळं मग नाही काही वाटत बरं का. आम्ही उकळून पाणी पितो त्याच्यामुळं मग काही टेन्शन नाही. आणि इकडं मग मी कपडे वगैरे धुते, भांडी घासते, त्याला जागा आहे. तर इथं नळ आहे ना, तर नळाच्या शेजारूनच आमचं म्हणजे बरंचसं काही सामान असतं, कपडे वगैरे म्हणजे धुण्याचं जे काही सामान. आणि पाणी इकडं असं शेतामध्ये आम्ही काढून दिले. तर इकडं आमचं ना टॉयलेट आहे. तर बरेच जण म्हटले होते की टॉयलेट तुम्ही पोटमाळा जिथे बनवलाय ना तिथं बनवायचा. तर आमचं आहे इकडून जागा होती आणि म्हणजे कसं वट्ट्यावरतीच ते चांगलं वाटत नाही, त्याच्यामुळं आम्ही मग बाजूला बनवलं होतं. तर त्याचा आम्ही एक छान उपयोग करून घेतला बघा, डबल म्हणजे याचा उपयोग केला. तर या म्हणजे टॉयलेटमध्ये अगदी लाईट आहे, म्हणजे नळसुद्धा आहे. आणि त्याचा उपयोग डबल उपयोग म्हणजे कसा तुम्हाला सांगते. तर बघा वरती जी टाकी दिसते ना, तर त्या टाकीच्या जो स्टँड असतो त्या स्टँडलाच आम्ही खालून संडास बनवले. तुम्हाला दिसत असेल बघा ती टाकी, आणि टाकीला जो आपण वरती ठेवायला स्टँड बनवतो ना, तर त्या स्टँडच्याच खाली आम्ही संडास बनवली. त्याच्यामुळं मग तो डबल उपयोग झाला. पत्र्याचंच बनवले त्याच्यामुळं मग ते दुसरं काही बनवता येत नव्हतं. आणि ज्यावेळेस आम्ही घर बांधलं ना, तर त्यावेळेस आम्हाला टॉयलेटची खूप जास्त गरज होती आणि आम्हाला जागासुद्धा म्हणजे खूप जास्त अशी गुंतवायची नव्हती. तर त्याच्यामुळं आम्ही असा डबल उपयोग केला होता. तर चला आतमध्ये. आता ना घरात आल्यानंतर तुम्हाला थोडंसं म्हणजे अंधारल्यागत दिसेल बरं का, कारण की ना घरामध्ये इकडं थोडासा म्हणजे उजेड येत नाही एवढा जास्त करून, जेवढा म्हणजे बाहेर उजेड येतो ना, तर तेवढा घरात उजेड येत नाही. तर घराच्या म्हणजे अगदी दरवाजाच्या खिटूनच आम्ही जे जुनं कपाट आहे तर त्याचा खालचा भाग ठेवला आहे. आणि मग त्याच्यावरती कॉम्प्युटर, टी व्ही वगैरे आणि आमच्या 2 पर्स म्हणजे हिरूचं दप्तर, माझी पर्स आणि लाईटीचे वगैरे म्हणजे बोर्ड वगैरे आहेत. तर त्या कपाटामध्ये आम्ही तुम्हाला माहिती गोधड्या वगैरे ठेवलेल्या आहेत, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल. आणि कपाटाला त्या जुन्या कपाटाला खिटूनच आम्ही आमचं देवघर ठेवलेलं आहे. तर बऱ्याच जण असं म्हणत होते की देवघर आहे ना तुमचं म्हणजे आपलं बेडच्या खिटून म्हणजे बेडला अगदी बेडच्या पुढच्या साईडला ठेवू नका, बेडजवळ ठेवू नका, म्हणजे ते किचनमध्ये ठेवा. तर काय होतं माहिती आहे का, 1 RK म्हणजे असलं की मग किचनमध्ये सुद्धा जागा भेटत नाही. आणि बेडवरती तसं पण आम्ही म्हणजे कोणी झोपत नाही बरं का, दिवसात फक्त लहान लहान मुलं जी काही झोपतात तेवढी झोपतात.
तर आता आम्ही नक्कीच म्हणजे याचा विचार करू आणि देवघराची सुद्धा जागा बदलू. तर बेडवरती सुद्धा म्हणजे देवघराचे अगदी खेटूनच बेड आहे, तर त्याच्यामुळं मग तुम्ही सगळ्यांनी कमेंट केल्या. तर मला काही नाही वाईट वाटलं बरं का. तर तुम्ही सगळ्यांनी खूप छान सांगितलं, त्याच्यामुळं खरं तर सांगायलाच पाहिजे होतं, कारण की आमचं म्हणजे काही ठरत नव्हतं एवढं कुठं ठेवायचं असं. पण मी नक्की याचा विचार करीन. तर ना मग हे आमचं कपाट आहे, तर ते आम्ही 5,500ला घेतलं ह्याच वर्षी. 4-5 महिने झालेत म्हणजे घेतलेलं. आणि त्याच्यामध्ये मग आमचं म्हणजे जुनं कपाट खराब झालं होतं, त्याच्यामुळं घेण्याचीच गरज होती. आणि कपाटाला खेटूनच मग इकडं आमचं म्हणजे चार्जिंगला वगैरे म्हणजे बोर्ड आहे चार्जिंगचा. आता ही चटई तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितली असेल, जवळजवळ 6 वर्षांची झाली चटई. आणि अजून नवीच आहे, म्हणजे त्याचा एवढा वापर होत नाही आमच्याकडून, म्हणून मग नवीच आहे. आणि ही खुर्ची म्हणजे कोणी पाहुणे वगैरे आले की मी बसायला अशी ठेवली आहे. आणि ही खिडकी तुम्ही बघितली असेल, म्हणजे पत्र्याच्या घराला अशी खिडकी बनवता येते का, तर नक्कीच बनवता येते. आणि खिडकी उघडली की बघा किती छान मस्त असा व्ह्यू वगैरे बघायला मिळतो. आणि पाठीमागं डोंगरसुद्धा बघायला मिळतात, त्याच्यामुळं मग छान करमून जातं दिवसभर. तर मग काही वाटत नाही एवढं बरं का. आणि थोडंसं म्हणजे खिडकीमुळे थोडासा अंधार होतो, पण असू द्यात. ना बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल की घर तर पत्र्याचं आहे आणि प्लायवूड कसे काय. तर मग आम्ही पत्र्याचं होतं घर, तर पत्र्याच्या घराच्या वरच्या साईडने आम्ही असे प्लायवूड लावून घेतलेत, कारण की थंडी खूप वाजत होती आणि उन्हाळ्यामध्ये खूप जास्त गरम होतं. आम्हाला अगदी घरामध्ये उभं सुद्धा राहत नव्हतं. आणि लहान बाळ होतं, म्हणजे हे बाळ त्यावेळेस 3 महिन्याचंच होतं. तर हे खूप जास्त रडायचं. तर मग आम्ही निर्णय घेतला की हे प्लायवूड लावून घेऊ. तर मग नंतर आम्ही हे प्लायवूड लावलेत. आणि हे प्लायवूड लावल्यापासून खरंच खूप आम्हाला फायदा झालाय. तर ह्या प्लायवूडला साधारण किती खर्च आला, 10-12 पर्यंत आला, म्हणजे प्लायवूड बसवण्यापर्यंत अगदी. तर 10-12 हजारामध्ये सगळे म्हणजे पूर्ण हॉल फक्त मध्ये पार्टिशन करून घेतलं आणि हा फक्त हॉल. तर ह्याला प्लायवूड लावलेत आणि प्लायवूड लावल्यापासून खरंच खूप फायदा झालाय. तर तुम्हालाही असंच म्हणजे करायचं असेल तर तुम्ही नक्की करू शकता. आता त्या खिडकीला खेटूनच आमचा एक आरसा सुद्धा आहे. आता तो आरसा ना आमच्या जुन्या कपाटाचा काढलाय आम्ही बरं का, आणि तो इथं प्लायवूडच्या वरती लावून दिलाय. आणि तो खरंच खूप छान म्हणजे दिसतोय. आणि त्याच्यामध्ये म्हणजे आमचं आंघोळ वगैरे झाली की मग आम्ही त्याच्यामध्ये बघूनच पावडर वगैरे लावतो. तर इथं ना हिरूच्या पप्पांचं हे काढून ठेवलं, म्हणजे आपलं स्वेटर काढून ठेवलेलं आहे, ते रोज घालायचं आहे त्यांना, त्याच्यामुळं मग ते इथून काढूनच लगेच घालतात. आणि हे जे दिसते तुम्हाला तो AC आहे. आणि AC आम्ही जवळजवळ 9 वर्षापूर्वीच घेतला होता, म्हणजे आम्ही ज्यावेळेस मुंबईला राहायचो ना, तर त्यावेळेसच घेतला होता. आणि ACच्या खालतीच आम्ही त्याचा रिमोट ठेवण्यासाठी केलं होतं, कारण की लहान मुलं आहेत आणि रिमोट वगैरे म्हणजे सगळं हरवून टाकतात, तर त्याच्यामुळं मग लगेच त्याच्या खालूनच केलं होतं. आणि हा हीटर आम्ही ह्या वर्षी घेतला, कारण की थंडी खूप वाढली होती आणि रूम हीटर मग आम्ही लावून देतो रात्रीचं, त्याच्यामुळं थोडासा फायदा होतो. तर इथं ना आम्ही किचनमध्ये जायच्या एंट्रीच्या तिथं आम्ही असं पडदा लावलाय. तर चला आतमध्ये. आता तुम्हाला माहितीच आहे, 2 दिवसांपूर्वीच म्हणजे माझ्या बाळाचा बड्डे होता, तर 31 डिसेंबरला. तर त्याच्या म्हणजे बड्डेच्या टायमाला ना खूप जास्त म्हणजे फुगे वगैरे आणले होते. तर ते फुगे आम्ही सगळे ना दुसऱ्या दिवशी असे इथं गोळा करून ठेवलेत. तर रोज एक फुगा देते मी त्यांना खेळायला. तर इथं ना एंट्रीच्या तिथं म्हणजे एकदम साईडलाच ना एक कपाट आहे. तर ते कपाटाला दरवाजाच नाही आहे, आणि कपाट म्हणजे असं प्लायवूडचंच बनवलं आहे आम्ही, आणि त्याला दरवाजा नाही. तर त्याच्यामुळं ना असा पडदा वगैरे मी लावून घेतला आहे त्याला, कारण की त्याच्या आतमध्ये ना फक्त बाळाची खेळणी वगैरे जे काही सामान असेल तेवढंच आहे. आणि त्या कपाटाला लागूनच मग आमचं लगेच इथं बाथरूम आहे, म्हणजे जिथं आम्ही अंघोळ्या वगैरे करतो तिथं. तर काही जण बाथरूमच्या वरती म्हणजे हंडे वगैरे ठेवतात, तर आम्ही नाही, आम्ही हंडे असे खालीच ठेवलेत. तर त्याच्यामुळं मग इथं बाथरूमच्या वरती आम्ही असं म्हणजे ब्रश असेल किंवा जे काही सामान असेल आपलं मग वगैरे, परत बाथरूम घासाचा ब्रश असेल ते ठेवले. आणि वरती ते एक प्लायवूडचा तुकडा ठेवला आहे ना, त्याच्यावरती आम्ही साबण वगैरे ठेवलेत. तर ते साबण आता म्हणजे जेवढे काही आहेत साबण तेवढे सगळे आम्ही इथं ठेवलेत. आणि हा आमचा मिनी गिझर आहे. तर तो मिनी गिझर पण खूप जास्त म्हणजे काम करतो बरं का. आणि आम्ही जवळजवळ 3 वर्ष झाले वापरतोय. 10 मिनिटामध्येच ही एवढी मोठी बादली भरून जाते. तर हे आमचं छोटंसं बाथरूम आहे, जिथं आम्ही अंघोळ्या वगैरे करतो. तर बाथरूमला म्हणजे कसंही असू दे, छोटं असू द्या, मोठं असू द्या, पाणी एकदम म्हणजे एकदम इझिली जातंय, त्याच्यामुळे पाणी तुंबत नाही, मग छान वाटते. तर बाथरूमला खेटूनच ना आमची अशी एक मांडणी आहे, जी मांडणी माझ्या लग्नाची नाही, आम्ही आपलं मुंबईला राहायचो ना, त्यावेळेस आम्ही जवळजवळ 9 वर्षापूर्वीच घेतली होती. तर त्या मांडणीवरती आमची अशी ठासून ठासून अगदी भांडी भरलेली आहेत. ती माझी लग्नाची काही भांडी आहेत, काही सासूबाईंची.
आणि इथं ना भांडी घासायची जाळी आहे, म्हणजे भांडी घासून झाल्यानंतर आपण जी भांडी ठेवतो ना, तर ती त्यासाठी जाळी आहे. आणि इथं खालच्या साईडला ना थोडंसं तेलाचा डब्बा असेल किंवा आपलं इडली करायचं भांडं असेल आणि आपले म्हणजे बशा आहेत बरं का. त्या बशा काही यूज होत नाहीत, पण त्यावरती जर ठेवल्या ना तर ते बाळ लगेच फोडून टाकते. आमचे कप सगळे फोडून टाकले, तर त्याच्यामुळं मग इथं खाली घालून ठेवलं, तर त्याला दिसत नाही, त्याच्यामुळे ते फोडीसुद्धा नाही. तर इथं खाली थोडंसं म्हणजे गॅसची टाकी वगैरे आणि मग इथं आमचा गॅस ठेवलेला आहे किचन वाट्यावर. आता तुम्ही म्हणसाल की हे पांढरे पांढरे डाग कशाचे आहे, तर ते ना मी लिंबू कापलं होतं आणि त्याचे असे डाग पडलेत, तर ते निघतसुद्धा नाहीत. म्हणजे किती पण घासा ते अजिबातसुद्धा निघत नाही आहेत. तर बघू आता त्याच्यासाठी ना काहीतरी उपाय नक्कीच करावा लागेल. तर आमचा हा छोटासा म्हणजे गॅस ओटा आहे आणि म्हणजे बेसिन वगैरे नाही आतमध्ये. आमचं बेसिन म्हणजे भांडी वगैरे मी तुम्हाला माहिती बाहेरच घासते. तर इथं आमचं म्हणजे स्वयंपाक वगैरे काय करून ठेवलं असेल, तेलाची किटली असेल तर ते मी इथं ठेवते. आणि हा जो म्हणजे आपलं टोपलं दिसतंय तर त्याचा यूजच होत नाही, कारण की ते खूप ना म्हणजे असं बुरशी लागल्यासारखं झालंय. तर त्याच्यासाठी नक्की मला उपाय सांगा काय असेल तो. आणि मग म्हणजे किचन ओट्याच्या वरतूनच अगदी म्हणजे एक खिडकी बनवली आम्ही. जशी हॉलमध्ये एक खिडकी आहे ना, तशीच इथं सुद्धा बनवली आम्ही अशी म्हणजे वरती. आणि खिडकीला खेटूनच आमची इथं एक अशी मांडणी आहे. तर ही मांडणी आमची लग्नाची आहे बरं का, म्हणजे माझ्या लग्नाची. जवळजवळ 10 वर्ष झाले ह्या मांडणीला. आणि ह्या मांडणीवरती मी जे काही बरण्या ठेवल्यात ना, तर त्या सगळ्या बरण्या जवळजवळ उंदराने कुरतडल्यात. 9 वर्षापूर्वीच्याच आहेत बरं का बरण्या, पण त्या उंदराने पूर्ण कुरतडून टाकल्या. तरी पण मी त्याचा ना कडधान्य ठेवण्यासाठी म्हणजे वापर केला आहे. आता आम्ही स्टीलचेच म्हणजे बरण्या घेणार आहे. तर हा जो हांडा दिसतो तर त्या हांड्यावरतीच म्हणजे मी पाणी वगैरे गरम करते, म्हणजे उकळीते आणि बाहेर मडक्यामध्ये नेऊन ओतते. त्याच्यामुळं ना एवढं थंड होत नाही. आणि ही शेगडीसुद्धा तुम्ही बघितली असेल, ह्या शेगडीचा सुद्धा मी उपयोग काय आहे तो नक्कीच सांगितला आहे. तर आत्ता हे जे बटाटे दिसतात ह्या पिशवीमध्ये, तर ते ना मी शेतामध्ये लावण्यासाठी ठेवलेत. तर इकडं ना खेटूनच लगेच इन्व्हर्टर आहे, तर तो पण आम्ही ह्याच वर्षी घेतला आहे. त्याचा एवढा उपयोग होत नाही, पण घेऊन ठेवला आहे. म्हणजे त्याचा अजून उपयोग एवढा झाला नाही बरं का. पण जेव्हा होईल, आता उन्हाळ्यामध्ये जास्त लाईट जाते तर त्याच्यामुळं मग उपयोग होईलच. तर मग हा आपला आहे फ्रीज, आणि फ्रीजवरती आम्ही म्हणजे असं मिक्सर ठेवला आहे. आणि मिक्सरला खेटूनच आमचे असे काचचे ग्लास आहेत, ते बाळ फोडते त्याच्यामुळे इथं वरती ठेवलेत नवीन आहे म्हणून. तर इथं ना आमची आटा चक्की आहे, म्हणजे आपलं मशीन, म्हणजे हे घेतली होती आपली गिरणी घेतली होती. तर ते गिरणीसुद्धा बाळ लहान होतं, मला पीठ दळायला जायला जमत नव्हतं, तर त्याच्यामुळं घेतली. आणि उंदराने म्हणजे पीठ दळलेलं काही कुरतडू नये त्याच्यामुळं मग तिथं ठेवले. तर चला, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझं छोटंसं घर तुम्हाला आवडलं का, ते पण नक्की कमेंट करून सांगा. आणि आमच्या घराच्या पुढंच ना अगदी तुम्हाला माहिती आहे उन्हाळ्यामध्ये खूप सारे वानर यायचे, तर त्याचाच हा व्हिडिओ आहे. तर चला, बाय बाय.